आता बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। छत्रपती संभाजीराजे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यामध्ये अंतरवाली सराटीत तब्बल 3 तास चर्चा झाली आहे। आपण विधानसभा निवडणूक लढवणार हे निश्चित असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। तर आमची उद्दिष्ट एकच आहे असं सांगत संभाजीराजेंनी सुद्धा जरांगेंसोबत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले। जर आपली भूमिका 29 ऑगस्टलाच स्पष्ट करू असंही जरांगे यावेळी म्हटलेत। त्यामुळे आता मनोज जरांगे आणि संभाजीराजे एकत्र येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। नाही, विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे। आणि हे बघा, दोघांची उद्दिष्ट एकच आहे। काही उद्दिष्ट मध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही। मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही, की खुद्द आमचे पंजोबा राजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेले। जे 50% जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट आहे। आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे, ती माझी सुद्धा ती भूमिका आहे। तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार। आता समीकरण बघतोय कसं कसं चाललंय, कसं कसं होतंय। 29 तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा आहे, कारण मला मालक समाज आहे ना, मला 29ला समाजाचा विचार घ्यायचा आहे। मालकाला विचारून ठरवायचंय सगळं, की काय करायचंय, पुढे जायचंय की नाही जायचं। 29ला क्लिअर होईल।